सुमारे 7 वेळा लातूरचे खासदार, पंजाबचे राज्यपाल, 10व्या लोकसभेचे अध्यक्ष आणि विशेष म्हणजे मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी, जे की पंतप्रधान यांच्या पदानंतरचे सर्वात महत्त्वाचे पद असते. अशा चतुर्भुज भूमिकेतून देशाचे प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, लातूर लोकसभा गड क्षेत्र असणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचा ग्राफ वरती जात होता. मात्र 2004 ते 2008 मध्ये गृहमंत्री असताना 2008 मध्ये मुंबईत 26/11चा भीषण हल्ला झाला आणि या हल्ल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु या हल्ल्यानंतरही एक निष्ठावान नेता म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडलं नाही. मात्र आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. मागील 5 वर्षांपूर्वीच डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र काही कारणामुळे त्यांनी प्रवेश करणे टाळले. मात्र यावेळी सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यापूर्वी अशोक चव्हाणही भाजपमध्ये गेले. म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी देखील भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जाते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात विधानसभेचं चित्रही स्पष्ट होणार आहे. कदाचित त्यामुळेच की काय लोकसभेत विधानसभेचं प्रतिबिंब दिसायला लागलं आहे आणि हे ओळखूनच सगळे भाजपवासी होत आहेत असं राजकीय चित्र सध्या जाणकार रंगवत आहेत. या सगळ्यांचा फायदा भाजप कसा उचलणार आणि काय उचलणार हे भाजप ठरवेलच. मात्र ऐन उन्हाळ्यात पडलेला हा नेत्यांचा दुष्काळ काँग्रेस कसा संपवणार हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर मराठवाड्यात काँग्रेसकडे आता मोठं नेतृत्व उरलेलं नाही. विलासराव देशमुख यांचे निधन झालं, त्यानंतर अशोक चव्हाण हे महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा झाले, पण ते काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेले. यानंतर बघितलं जात होतं की माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडे, कारण ते देखील मराठवाड्यात काँग्रेसचा मोठा चेहरा होते, परंतु तेही भाजपमध्ये गेले. आता चतुर्भुज राजकारणी म्हणून ओळख असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे यायचं झाल्यास, शिवराज पाटील हे हयात असले तरी त्यांचं वय 88 वर्ष आहे, त्यामुळे ते राजकारणापासून दूर आहेत. परंतु देशाच्या गृहमंत्र्यांची सून म्हणजेच डॉक्टर अर्चना चाकूरकर ह्या सुद्धा भाजपमध्ये गेल्या. यामुळे मराठवाड्यात आता काँग्रेसकडे मोठं नेतृत्व उरलेलं नाही. असं असताना येत्या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसचा निभाव कसा लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलतील असे मानले जात आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे या विभागात खूप पाठीराखे आहेत असं देखील मानलं जातं. त्यामुळे ते मतदान भाजपच्या पदरी पडेल असा दावा केला जात आहे. लातूर म्हटलं की मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव आणि पर्यायाने लातूर सहज ओठांवर येतं. परंतु त्यांच्या अकाली निधनाने लातूर जिल्हा पोरका झाला. माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना 3 मुले आहेत, अमित, रितेश आणि धीरज. यापैकी दोघेजण राजकारणात सक्रिय आहेत. अमित व धीरज हे दोघेही सध्या आमदार आहेत, तर रितेश देशमुख एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून चित्रपट विश्वात प्रसिद्ध आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने दोन्ही बहिणींनी बीड जिल्हा हातात घेतला, त्याच पद्धतीने विलासराव देशमुख यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांची मुलं लातूर जिल्हा सांभाळतील असं चित्र प्रत्येकाच्या मनात होतं. मात्र त्यांचे दोन्हीही मुलं सध्या आमदार असले तरी त्यांना राजकारणात वडिलांसारखी छाप पाडता आली नाही. त्यामुळे आता सध्या लातूर जिल्ह्यात काँग्रेस ढासळताना दिसून येत आहे. पूर्वीच्या मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात काँग्रेसला चांगलं नेतृत्व होतं, कारण सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे काँग्रेसमधून होते. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कुठेतरी कमी पडली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होते, म्हणजेच काय तर बऱ्यापैकी काँग्रेस तिथे स्थिर स्थावर होती. मात्र आता हळूहळू एक जिल्हा करून काँग्रेस मराठवाड्यात कमकुवत होताना दिसते. यामागे अशोकराव चव्हाण यांची मोठी भूमिका असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण असा पेच निर्माण झाला आहे. जालना लोकसभा निवडणूक लढवताना उमेदवाराचा शोध काँग्रेसमध्ये ऐनवेळी घेतला जातो. जालन्याची लोकसभा निवडणूक लढवताना उमेदवाराचा शोध काँग्रेसमध्ये ऐनवेळी घेतला जातो. हा जुना प्रघात अजूनही सुरूच आहे. त्यामुळे पडझडीनंतर काँग्रेसची उरलेली विण सांधण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व प्रयत्न करणार का याची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या 4 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवतात आणि आता या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर हिंगोलीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे डॉक्टर अंकुश देवसरकर हेही भाजपवासी झाले. त्यामुळे हिंगोलीतील उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोघांची नावे चर्चेत येतात. कल्याण काळे आणि विलास अवताडे यांनी या निवडणुका पूर्वी लढून पाहिली होती. या दोघांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
कल्याण काळे यांनी चांगली लढत दिली होती, मात्र जालना लोकसभा मतदारसंघात सातत्याने चांगली बांधणी करणारा काँग्रेसचा नेता नसल्यामुळे उमेदवारीचे पेच कायम आहेत। तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी काही नावे चर्चेत आणली जात आहेत, पण अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्यामुळे त्यांची पोकळी तातडीने भरून काढता येईल असा चेहरा काँग्रेसकडे तुर्तास तरी दिसत नसल्यामुळे त्याचा भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पूर्वीपासून मराठवाड्यावरती अधिराज्य गाजवलेल्या मराठवाड्यात काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ येणं हे त्यांच्या नेतृत्वाला कमतरतेकडे बोट दाखवणार आहे। अशाही परिस्थितीमध्ये काँग्रेस कशी रणनीती आखणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।